उंच मुलगी. एकेकाळी एक राणी आणि तिची मुलगी देशातील सर्वात सुंदर वाड्यात एकत्र राहत होत्या. राजकन्येकडे एक परी होती. ती तिला खूप आवडत असे. या परीने नेहमीच तिचे रक्षण केले. एके दिवशी राजकन्या लग्नाच्या वयात आल्यावर तिने दुसऱ्या देशाच्या राजपुत्राला भेटायचं ठरवलं. राणीने तिच्या मुलीला सोबत नेण्यासाठी दागिन्यांची पेटी दिली. जर वाटेत कोणाला कळलं की तू राजकुमारी आहेस तर तुझ्या सोबत वाईट गोष्टी घडू शकतात, म्हणून तुला सैनिकाऐवजी सोबत म्हणून माझा एक सहाय्यक देते. चांगल्या परीकडे देखील राजकुमारीसाठी भेटवस्तू होत्या. तिने तिला फलादा नावाचा बोलणारा घोडा दिला. ओहो, मी प्रवासाला निघायला तयार आहे माझ्या राजकुमारी. माझ्या राजकुमारी, मला तुला अजून एक गोष्ट द्यायची. परीने राजकुमारीला एक रुमाल दिला. त्यावर 3 तारे होते. हा जादुई रुमाल आहे माझी राजकुमारी. तो नेहमी तुझ्या जवळ ठेव आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापर. राजकुमारीने निरोप घेतला आणि फलादावर बसली आणि तिचा सहाय्यक गाढवावर होता. काही तासानंतर राजकुमारी जंगलाच्या रस्त्याने चालत, ती खूप थकली होती म्हणून विश्रांती घेण्यासाठी थांबली. अरे, मला खूप तहान लागलीये. आपल्याकडे पाणी आहे का? मला थोडं पाणी देशील? सहाय्यक मुलगी ते पाणी प्यायली. माफ करा राजकुमारी, मला खूप तहान लागली होती म्हणून मी ते सर्व पाणी प्यायले. तुमच्यासाठी दुसरं पाणी शोधा. मी काही तुमची नोकर नाही. नोकराचा अनादर पाहून राजकुमारीला आश्चर्य वाटलं, परंतु ती काही बोलली नाही. ते रस्त्यावर चालत राहिले. काही वेळ निघून गेल्यावर राजकुमारी थांबली. रॉयल असिस्टंट, मला कृपया त्या कारंजातून थोडे पाणी आणू शकाल? माफ करा राजकुमारी, मी तुमची दासी नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या घोड्यावरून उतरून स्वतःचं पाणी घेऊ शकता. राजकुमारी आणि फलादा यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं. तुम्हाला माहित आहे, मला या असिस्टंट मुलीबद्दल वाईट विचार येऊ लागले आहेत. तुम्ही तिच्या सोबत असताना सावध राहणे योग्य राहील. राजकन्या तिच्या घोड्यावरून उतरली आणि तिने खाली उतरून तिच्या हाताच्या उंजळीने पाणी प्यायलं. तिच्या खिशातला जादूचा रुमाल अचानक बोलू लागला. सावध रहा राजकुमारी, ही सहाय्यक मुलगी धोकादायक आहे. पण राजकन्या पाणी प्यायला खाली वागताच तिचा जादूचा रुमाल पाण्यात पडला. अरे रे! पाण्यात वाहणारा जादूचा रुमाल पाहून सहाय्यक मुलीने तिची संधी साधली. तुमच्याकडे आणखी शक्ती उरली नाही. यापुढे मी सर्व ऑर्डर देणार. मी सांगेन ते तू करायचं आहेस. आता राजकन्येचे कपडे काढ आणि मला दे. आणि जर तू कोणाला हे सांगितलंस तर तुला तुरुंगात टाकेन. सहाय्यक मुलीने केवळ राजकन्येचे कपडे घातले नाहीत, तर ती तिच्या घोड्यावर फलादावरही बसली आणि पुढे जाऊ लागली. दुसरीकडे खरी राजकुमारी गाढवावर बसली आणि हळूहळू तिच्या मागे गेली. थोड्या वेळाने ते दोघे राजपुत्राच्या महालात पोहोचले. जेव्हा राजकुमाराने त्यांचे स्वागत केले तेव्हा त्याला वाटलं की सहाय्यक मुलगी राजकुमारी आहे आणि तिला आत बोलावलं, परंतु खरी राजकुमारी बाहेरच उभी होती. बरं माझ्या राजकुमारा, ती फक्त एक नोकर आहे. तिला आपल्या बरोबर राजवाड्यात घ्यायची गरज नाही. तिला नोकरी देऊन ती फक्त माझी नोकर आहे हे दाखवून दिलंस तर जास्त बरं होईल. राजकुमाराने तसंच केलं आणि तिची ओळख कोनराड नावाच्या मुलाशी करून दिली, जो गुरे पाळणारा होता. कोनराडला मदत करून तुम्ही देखील हंस मेंढपाळ होऊ शकता. माझ्या राजकुमारा, माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे. तुम्ही या चिडखोर घोड्याला बांधू शकाल का? त्याला चांगलं साखळ दंडाने बांधा. त्याने मला जवळजवळ फेकून दिलं होतं. म्हणून राजपुत्राने एका सहाय्यकाला बोलवलं आणि घोड्याला एका कोठारात बांधून ठेवायचा आदेश दिला. सहाय्यक मुलगी तिची फसवणूक गुप्त राहील याची खात्री करून घेऊन राजकुमाराला मूर्ख बनवत होती. खरी राजकन्या दुःखी झाली
आणि रडली की तिच्या घोड्याला फलादाला साखळ दंडाने बांधून ठेवलं. ती ताबडतोब त्याला पाहण्यासाठी कोठारात गेली. बिचारा फलादा तिथेच बेड्या घालून उभा होता. अरे फलादा, हे तुझ्याशी कसे वागले? जर तुमच्या राणी आईला कळलं की काय झालंय तर ती खूप अस्वस्थ होईल माझ्या राजकुमारी. दुःखाची गोष्ट म्हणजे राजकन्येने तिच्या फलादा घोड्याकडे पाठ फिरवून कोनराडसह कुरणात गुरांचं पालन करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने ती विश्रांतीसाठी एका दगडावर बसली आणि तिने तिच्या सुंदर केसांना लावलेल्या केसांच्या सोन्याच्या क्लिप उलगडल्या. जेव्हा कोनराडने या चमकदार हेअर क्लिप्स पाहिल्या तेव्हा तो ताबडतोब राजकुमारीच्या जवळ गेला. त्याला त्या क्लिप्स हव्या होत्या. गोल्डन हेअर क्लिप्स, मला हे सोनेरी केस हवे आहेत. आह, माझे केस सोड. वेड्या वाऱ्या, वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरची टोपी उडवून टाक. त्या क्षणी इतका जोराचा वारा वाहू लागला की कोनराडची टोपी त्याच्या डोक्यावरून उडून गेली. डोंगरावर उडणाऱ्या या टोपीचा पाठलाग केल्यावर कोनराडने शेवटी त्याची टोपी पकडली. राजकुमारीने तोपर्यंत तिचे केस विंचरले होते आणि तिने तिच्या केसांच्या सोनेरी क्लिप लावल्या होत्या. सूर्यास्त होईपर्यंत गुरांची नीट राखण केल्यावर कोनराड आणि राजकुमारी शेवटी राजवाड्यात परतले. कोनराड ताबडतोब राजासमोर गेला. मला तुम्ही दिलेल्या अनोळखी माणसाबरोबर काम करायचं नाहीये. अरे पण का कॉनराड? कारण ती वेडी आहे. ती तिच्या घोड्याशी बोलत असते आणि तिने माझी टोपी उडवली आणि माझी थट्टा सुद्धा केली. हे ऐकून राजाच्या मनात शंका निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी राजाने गुप्तपणे राजकन्येचा पाठलाग केला. राजकन्या प्रथम कोठारात गेली आणि तिच्या साखळ दंडाने बांधलेल्या फलादाशी पुन्हा बोलली. घोडा बोलत असल्याचे पाहून राजाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानंतर तो त्या कुरणात गेला जिथे कोनराड आणि राजकुमारी गुरे राखत होते आणि तो झुडपांच्या मागे लपला. थोड्या वेळाने त्याला राजकन्येच्या केसातील सोनेरी क्लिप्स दिसल्या. वेड्या वाऱ्या, वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरली टोपी उडवून टाक. राजकुमारीच्या या शब्दानंतर खूप जोराचा वारा वाहू लागला आणि टोपी पुन्हा उडाली. कोनराड त्याच्या टोपीच्या मागे पर्वतापर्यंत पळत गेला. दरम्यान राजकुमारीने तिच्या सोनेरी केसांच्या क्लिप्स पुन्हा तिच्या केसात लपवल्या. हे पाहून राजाला फार आश्चर्य वाटलं आणि तो गुपचूप राजवाड्यात परत आला. संध्याकाळी राजाने राजकुमारीला राजवाड्यात उपस्थित राहायला सांगितलं. त्याने तिला तिच्या बोलणाऱ्या फलादा घोड्याबद्दल, सोनेरी केसांच्या क्लिप्स बद्दल आणि जंगली वाऱ्याबद्दल विचारलं. तेवढ्यात राजकन्या रडू लागली. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही महाराज. मी असं केलं तर तुरुंगात जाईन. मला सगळं खरं सांगायला घाबरू नकोस तरुण मुली. मला काय ते सांग. राजकन्येने राजाला सुरुवातीपासूनच एक एक करून सर्व काही सांगितलं. तर तूच खरी राजकुमारी आहेस. काळजी करू नकोस. तुझं कोणतंही नुकसान होणार नाही. जा आणि राजकन्येप्रमाणे तयार हो. राजाने ताबडतोब आपल्या मुलाला राजपुत्राला बोलवलं आणि सर्व काही सांगितलं. त्यात संध्याकाळी बनावट राजकुमारीला काहीही न बोलता राजकुमाराने राजवाड्यात मेजवानी आयोजित केली. राजकुमाराच्या एका बाजूला खरी राजकन्या बसली होती आणि नकली दुसऱ्या बाजूला. खऱ्या राजकन्येचे सौंदर्य विलोभनीय होते, पण बनावट राजकन्येने तिला ओळखलेच नाही. ही मुलगी कोण आहे? ती मेजवानीला काय करते? तिला ते चमकदार दागिने, तो सुंदर ड्रेस कुठून मिळाला? राजवाड्यातील उपस्थित जनांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक कथा आहे. आता माझा नीट ऐका. राजाने राजकन्येचे काय झाले असे सांगायला सुरुवात केली, जणू ती दुसऱ्याचीच गोष्ट आहे.
शेवटी खोटं बोलून लोकांना फसवणाऱ्याला शिक्षा कशी करावी असा प्रश्न त्यांनी सर्वांनाच विचारला. तिला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे राजा. तिच्या पायाला बेड्या ठोकायला हव्यात आणि तिला कायमचं कैद करायला हवं. हे खरंय का? पण या कथेमध्ये खोटं बोलणारे तुम्हीच आहात. तू तुझी शिक्षा स्वतःच दिली आहेस. सैनिक, या लबाडीला आता माझ्या समोरून घेऊन जा. सहाय्यक मुलीने अशा प्रकारे खोटे बोलून राजकुमारीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल शिक्षा भोगली. त्या रात्री राजकुमाराने खऱ्या राजकुमारीला मागणी घातली. मग राजकन्या आणि राजपुत्र कोठारात गेले आणि फलादा या बोलक्या घोड्याची सुटका केली. शेवटी सत्य बाहेर आलं राजकुमारी. तुझ्या राणी आईने हा क्षण पाहिला असता तर आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं. राजकुमारी आणि राजकुमाराने एक नवीन जीवन सुरू केले, ज्यामध्ये ते आता खूप आनंदी आहेत आणि राजकुमारीची चांगल्या मनाची परी नेहमी त्यांच्या बरोबर असते आणि ती वाईटांपासून त्यांचं रक्षण करते.